पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस. हरणांना देण्यात आलेल्या खाद्यावर प्रश्न उपस्थित. पुणे जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ. संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूर पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे 4 डबे वाढवण्यात येणार. प्रवाशांची संख्या 312 ने वाढणार. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार. 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी आजपासून सुरू होणार. 10वी-12वीची परीक्षा देण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध. कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना. पुणे महापालिकेच्या रडारवर. कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार. पुण्यात ऊन पावसाचा खेळ कायम. पुणे शहर आणि परिसरात काही दिवसांपासून श्रावण सरींची हजेरी. रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा. पुण्याच्या स्वारगेट परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांची आज 105वी जयंती. अर्थसंकल्पासाठी प्रभागातील कामं सुचवण्याचं पुणे महापालिकेचं आवाहन. महापालिकेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर पोर्टल तयार. 3 सदस्यांच्या प्रभागासाठी 75 लाख तर 2 सदस्यांच्या प्रभागासाठी 50 लाखापर्यंतचं काम सुचवता येणार.